माणसे कष्ट, जिद्द व आत्मविश्वासाने ज्ञानसाधना करत आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठे होत असतात. साहित्यिक शंकर बोराडे हे असेच एक व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिपाई पदापासून कष्टकरी जिद्दीने ज्ञान मिळवत प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली. समाजसेवा आणि साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांची सर्वांनाच उणीव भासत राहील अशा शब्दात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे यांचा पहिला स्मृतिदिन मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त त्यांनी हयातीत लिहिलेल्या भावपूर्ण या श्रद्धांजलीपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सार्वजनिक वाचनालयाच्या MS औरंगाबादकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी कवी अरुण म्हात्रे बोलत होते. डॉक्टर शंकर बोराडे यांच्यामध्ये माणसातील वेगळेपण फिरण्याचे सामर्थ्य होते आणि त्यांच्या संपर्कात जो आला तो कायमचा त्यांच्या जिव्हाळ्याचा मित्र झाला असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर शंकर बोराडे होते, असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावाणाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके हे होते. व्यासपीठावर शिक्षण तज्ज्ञ हेरम कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी, समीक्षक प्राध्यापक भास्कर ढोके, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, वसंतराव खैरनार, निवृत्ती आरंगळे, विश्वास बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, हर्षवर्धन बोराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर शंकर बोराडे लिखित भावपूर्ण या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव खैरनार यांनी तर सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. हर्षवर्धन बोराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी राजेंद्र सोमवंशी, प्रतिनिधी नाशिक. सुरेश म्हणला तुझ्याकडे शंकरला पाठवतो, तू त्यांचे बोल तुझ्यावरती लेख द्यायचा. म्हटलं माझ्यावर कुठं लेख लिहितो, मी कुठं थोडा मोठा माणूस. बघा ती हेरम कुलकर्णी जे म्हणले ना, ती सामान्य माणसांचं सुद्धा काहीतरी शोधायची कला त्यांच्याकडे होती. नंतर माझ्याकडे जवळजवळ 2-2.5 तास. हे काहीच नाही असं म्हणतात, हे काहीच नाही. हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग, तू कोठे पाहिलास तळ अजून, तू कोठे पाहिलास तळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळजात कळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून, दे मजला जगण्याचे बळ.